त्र्यंबकेश्वरमध्ये रंगपंचमीचा अभूतपूर्व उत्साह। नमस्कार, मी अमिता गावंडे, कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक जिल्हा म्हणजे रंगपंचमीचा जिल्हा। होळीच्या 5व्या दिवशी साजरी होणारी रंगपंचमी संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते। आज त्र्यंबकेश्वर नगरी सुद्धा विविध रंगात न्हाऊन निघाली होती। लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत आणि साहसी मल्लखांबाच्या कसरतींपासून ते पारंपरिक कांबड नृत्यापर्यंत त्र्यंबकेश्वरमध्ये रंगपंचमीचा एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला। पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट। त्र्यंबकेश्वरमध्ये आज सकाळपासूनच वातावरणात चैतन्य होते। बालगोपाळांनी सकाळीच पिचकाऱ्या आणि रंगांच्या बादल्या घेऊन रंगपंचमीला सुरुवात केली। दुपारच्या सुमारास तरुणाई रस्त्यावर उतरली आणि रंगांची उधळण सुरू झाली। स्थानिक नागरिक असोत व पर्यटक, जो समोर येईल त्याला रंगात भिजवून टाकण्याची जणू स्पर्धाच लागली होती। या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती श्रीराम व्यायाम प्रसारक मंडळाच्या राजा छत्रपती शिवछत्रपती व्यायामशाळेची मिरवणूक। ढोल ताशांच्या गजरात 3 ट्रॅक्टर्सवरून ही भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। सर्वात चित्तथरारक दृश्य होते ते मल्लखांबाचे। ट्रॅक्टरवर बसवलेल्या मल्लखांबांवर लहान मुले आणि मुलींनी ज्या काही कसरती सादर केल्या त्या पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला। इतकेच नाही तर चक्क जेसीबीला दोर बांधून मुलींनी रोप मल्लखांबावर दाखवलेले कसब वाखाणण्याजोगे होते। यावेळी युवकांनी दांडपट्टा आणि चक्रबनाटे यांचेही उत्कृष्ट प्रदर्शन केले। या मिरवणुकीत बुद्धी आणि शक्तीची देवता वीर हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। तसेच व्यायामशाळेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी नानासाहेब शुक्ल आणि कैलासवासी ज्ञाप्ती शर्मा शुक्ल यांच्या प्रतिमांना अभिवादन करत हा सोहळा पुढे सरकला। या सोहळ्यात आणखी एक रंग भरला तो वेळुंजे हेदुलीपाडा येथील प्रसिद्ध कांबड नृत्याने। लयबद्ध हालचाली आणि तालावर धरलेला फेर पाहून पर्यटक थक्क झाले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विष्णुपंत गाजरे, डॉक्टर सत्यप्रिय शुक्ल, सचिन पाचोरकर, अभिषेक कोकणे यांच्यासह अनेक आजी माजी व्यायामपटूंनी मेहनत घेतली। सूर्यास्तानंतर रंग खेळून झाल्यावर ठिकठिकाणी स्नेहभोजनाच्या पार्ट्यांचेही आयोजन करण्यात आले होते। एकूणच त्र्यंबकेश्वरमध्ये यंदाची रंगपंचमी आनंदात आणि साहसात साजरी झाली।